मी माधव बोंडे एसोसिएशनचा इंचार्ज आहे। आज आमच्या इथे रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चातर्फे आम्ही नारे निदर्शनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। येणाऱ्या निवडणुका ज्या कॉर्पोरेशनच्या किंवा स्वायत्त संस्थाच्या आहेत त्या एक वार्ड एक नगरसेवक झालं पाहिजे आणि एक सेवक प्रणाली लागू करून बॅलेटद्वारा निवडणुकी झाल्या पाहिजे। त्याही निवडणुका सीसीटीव्ही किंवा व्हिडिओच्या सामने झाल्या पाहिजे, कारण इथे जो घोळ होऊन राहिलेला आहे या लोकशाहीला पूर्ण विकत घेतल्यासारखं आणि कॅचअप केल्यासारखं झालेलं आहे, हॅक केल्यासारखं झालेलं आहे। तर ती प्रणाली जे आहे याच्यामुळे जर आहे तर म्हणून त्याच्यामध्ये जो प्रश्न आहे इथे का ही जी आहे एक वार्ड एक नगरसेवक झाली पाहिजे। आत्ताच नुकत्या झालेल्या विधानसभेमध्ये ही सरकार जी होती ती सरकार लोकसभेच्या निवडणुकीमध्ये घाबरली होती, कारण त्यांनी 400 पारचा जो नारा दिला होता तो 400 पार मध्ये ते ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये होते, म्हणून महाराष्ट्र आणि यूपी मध्ये त्यांनी कोणताही घोळ करण्याचा प्रयत्न केला नव्हता का आपलीच सरकार आहे, आपलंच सर्व काही आहे। आणि परंतु त्यांना तिथे गचका पडला आहे। त्या गचक्यामध्ये त्यांनी बदला काढण्याच्या वेगाने आता विधानसभेमध्ये त्यांनी जो घोळ केलेला आहे तो ईव्हीएमचा घोळ हा बरोबर त्या मशीनच्या माध्यमातून केलेला आहे आणि यांना प्रशासनालाही त्याच्यामध्ये यंत्रणेमध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं आणि जे आता ज्या निवडणुकी झाल्या त्या त्यांनाही अपेक्षित नव्हत्या, म्हणून त्या तिथे घोळ होऊ शकतं। म्हणून आमचं म्हणणं स्वच्छपणे बॅलेटद्वारा आणि एक वार्ड एक नगरसेवक मध्ये हे झालेलं पाहिजे आणि कोणत्याही निवडणुका ह्या बॅलेट पेपर मध्ये झालेल्या पाहिजे असं आमचं म्हणणं आहे। एवढंच आजच्या आम्ही हे करतो। त्याच्या पुढे हे जे समाजवादी पार्टीचा महासचिव आहे, प्रदेश महासचिव, आमच्या आज जे इथे धरणे आणि नारे कार्यक्रम सुरू आहे याच्या मागची भूमिका भोंडे साहेबांनी स्पष्ट केली। खरं पाहिलं तर एक वार्ड एक नगरसेवक हा जो सच्चा कार्यकर्ता आहे, जो त्याचा जो आर्थिक बळ नाहीये, तो मात्र या प्रभाग विभागामुळे लढू शकत नाही आणि खरं नेतृत्व समाजापुढे येऊ शकत नाहीये। म्हणून आमचा या गोष्टीला विरोध आहे, जेणेकरून जो तळागाळातला कार्यकर्ता आहे, जो मेहनती आहे, जो लोकांचे प्रश्न जाणतो, तो कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे, निवडून आला पाहिजे आणि लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे। दुसरी गोष्ट, आता आम्ही बघितलं महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रकारचे घोळ झालेले आहेत। कुठे 1600 वोट आहेत आणि तिथे 2100 वोट मोजले गेलेले आहेत। तर असे अनेक घोळ लक्षात येऊन राहिलेले आहेत आणि सुप्रीम कोर्ट पासून तर पूर्ण शासकीय व्यवस्था या भाजपा सरकारने विकत घेतल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून विधानसभेमध्ये हा जो मुद्दा आहे, नागपूर विधानसभा आता जी 16 तारखेला येते आहे तिथे हा मुद्दा आम्ही लावून धरणार आहोत आणि पूर्ण ताकदीने लावून धरणार आहोत। त्याच्यामुळे इथे या महाराष्ट्रामध्ये यापुढे बॅलेट पेपरने निवडणुका व्हाव्यात अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे।